आणि नगर जिल्ह्याकरता एक सगळ्यात मोठी बातमी। अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील जे खरं तर गेल्या वेळी विद्यमान खासदार होते त्यांना पराभवाचा मोठा धक्का बसलाय। त्यांच्या विरोधात होते शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके आणि निलेश लंकेंनी त्यांचा पराभव केलेला आहे। आपण बघतोय आता क्षणाची मोठी बातमी। राज्याचे दुग्ध विकास मंत्री राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखेंना पराभवाचा मोठा धक्का बसलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यावरती आपलं वर्चस्व मिळवणाऱ्या विखेंना पवारांनी धक्का दिला। हा खरं तर पवार आणि विखे हा संघर्ष खूप जुना आहे आणि यात शरद पवार यांनी एक असा हुकमी एक्का उतरवला जो विखेंना जड गेला। निलेश लंके सामान्य कार्यकर्ता 29,000 पराभव केलेला आहे। त्यांनी साहेबराव कोकडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। साहेबराव काय सांगतील याबद्दल? विशाल महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष होतं, त्याबरोबर स्थानिक कार्यकर्त्यांचं लक्ष होतं। मुळामध्ये ही निवडणूक अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण बदलणारी ठरली, दिशा देणारी ठरली, कारण येणाऱ्या काळामध्ये याचे पडघम पूर्ण विधानसभेवर गाजणार आहे। त्यामुळं या राजकीयकारणाला कारण या ठिकाणी मातब्बरांचं राजकारण होतं। विखे पाटलांसमोर शरद पवारांनी जो काही एक्का काढला होता ते एक्केला सलाम करावं लागेल, कारण त्या काळामध्ये निलेश लंके खासदार सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा कोण हा प्रश्न सर्वच पक्षांनी। मी साहेबराव तुला तर थांबवतोय, आपण थेट जाणार आहोत। आपल्या बरोबर आहेत अमरावतीचे विजयी उमेदवार विजयी खासदार आपण म्हणूयात बळवंत वानखेडे आपल्या सोबत आहेत। बळवंत वानखेडेंशी आपण बोलूयात। बळवंत वानखेडेंची पहिले तर आपलं अभिनंदन। संजय शेंडे त्यांच्याशी संवाद साधणार आहे। संजय, अमरावती लोकसभा मतदारसंघातून खरं तर ही मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती महाराष्ट्रासाठी अतिशय स्पर्धेची आणि चुरशीची निवडणूक होती। मात्र या निवडणुकीत विद्यमान खासदार ज्या भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी पराभव केलेला। बळवंत वानखेडे आपल्यासोबत आहे। बळवंत भाऊ, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतच्या वतीने तुमचं अभिनंदन। काय तुमची पहिली प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतवर? ही लढाई खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जनशक्ती आमच्या पाठीशी असल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी काही मेहनत घेतली त्यामुळे हा विजय निश्चित म्हणजे विजय सुकर झाला आणि विजयी झाला। तुम्ही पहिल्यापासूनच विजयासंदर्भात कॉन्फिडंट होता, काय नेमकं कारण होतं? आमच्या नेत्या यशवंतताई यांचं योग्य नियोजन, महाविकास आघाडीत असलेली सर्व एकजूट आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे माझा विजय शक्य झाला। कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत यामुळे माझा विजय शक्य झाल्याची प्रतिक्रिया जी आहे ती खासदार बळवंत वानखेडे यांनी दिलेली आहे। या विजयाच्या खऱ्या अर्थानं शिल्पकार ज्यांनी या निवडणुकीची धुरा जी आहे ती एकतर्फी आपल्या खांद्यावर सांभाळली त्या यशोमती ठाकूर जे आहे ज्यांना या विजयाचा शिल्पकार म्हणता येईल त्या आपल्यासोबत आहे। ताई, एकतर्फी धुरा जी आहे ते तुम्ही सांभाळली होती आणि अतिशय मेहनत तुम्ही घेतली। काय सांगाल? एकूणच अमरावती लोकसभेत तुमचा कॅन्डिडेट निवडून आलेला आहे, सोबतच देशात देखील एनडीएच्या विरोधात वातावरण आहे, काय सांगाल तुम्ही? देशामध्ये तर संविधानाच्या बाजूनी कल लागलेला आहे आणि संविधान आपलं सुरक्षित राहील इथून पुढे ही काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे।